अगदी कमी मसाले वापरून कमी साहित्यात मस्त झणझणीत असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. भाकरी चुरून खायला हा मटणाचा रस्सा एक नंबर असा लागतो. कमी मसाले वापरून गावरान पद्धतीने अगदी झणझणीत असा हा मटणाचा रस्सा तयार केलेला आहे. तुम्हाला जर ही मटणाच्या रश्श्याची रेसिपी आवडली तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. तर मटण रस्सा करण्यासाठी इथं मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घालू आणि मटणाला हळद मीठ चांगलं लावून घ्यायचं आहे. मटणाला हळद मीठ लावून घेतल्यानंतर 10 मिनटं हळद मिठामध्ये मटण असंच ठेवून देऊ. 10 मिनटानंतर कुकरमध्ये मी मटण शिजवून घेणार आहे. त्यासाठी कुकरमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ. कांदा चांगला मऊसर सोनेरी रंगावरती परतून घेतल्यानंतर हळद मीठ लावलेलं मटण घालू आणि हे मटण आता 4 ते 5 मिनटासाठी चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कोणतेही मसाले न घालता असंच सुरुवातीला मस्त मटण परतून घ्यायचं. तर एक 4-5 मिनटं मटण मी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. मटणाला आता त्याचं असं पाणी सुटलेलं आहे. आता मटण थोडं वाफेवरती शिजवून घेऊ. तर त्यासाठी कुकरवरती ताट ठेवलेलं आहे. ताटामध्ये साधारण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता एक 5 मिनटं झाल्यानंतर हे पाणी बघू शकताय ताटामधलं गरम झालेलं आहे. आता हे गरम झालेलं पाणी आपण मटणामध्ये घालू आणि चांगलं मिक्स करून घेऊ. तर सुरुवातीला मी जास्त पाणी घालणार नाही आता मटणामध्ये, कारण कुकरच्या बाहेर पाणी येतं. त्यामुळे 1 ग्लासच पाणी घातलेलं आहे. आता गॅस बारीक करून कुकरचं झाकण लावू आणि बारीक गॅसवरती कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊ. म्हणजे मटण मस्त मऊसर असं शिजतं. वाटण तयार करण्यासाठी पाऊण वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. 8-10 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, मुठभर कोथिंबीर, 1 चमचा धणे, 1.5 चमचा पांढरे तीळ आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. मसाल्यासाठी घेतलेलं सर्व साहित्य आता चांगलं भाजून घेऊ. त्यासाठी तव्यामध्ये थोडं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून चांगला सोनेरी लालसर रंगावरती परतून घेतलेला आहे. जास्त लालसर काळपट असा करायचा नाही. कांदा चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण किसलेलं सुकं खोबरं, धणे, जिरे आणि पांढरे तीळ घालू आणि सुकं खोबरं थोडं लालसर होईतोपर्यंत परतून घेऊ. बारीक गॅसवरतीच मस्त असा हा मसाला परतून घ्यायचा. तर कांदा, सुकं खोबरं, धणे, जिरे, पांढरे तीळ चांगले मी परतून घेतलेले आहेत. बघू शकताय मस्त सोनेरी रंगावरती परतून घेतलेले आहेत. यामध्येच आता आलं, लसूण, कोथिंबीर घालू आणि हे थोडंसं आपण परतून घेऊ. जास्त परतायची काहीच गरज नाही. अगदी थोडंसंच परतून घ्यायचं आहे. तर मसाला आता तयार झालेला आहे. थंड झाल्यानंतर आपण बारीक करून घेऊ. तर मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि लागेल तसं पाणी घालून चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता मटणाचा रस्सा फोडणीला घालू. तर त्यासाठी कढईमध्ये मी 2 पळी तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्यानंतर तयार केलेला मसाला किंवा तयार केलेलं वाटण घालू आणि हे वाटण 4-5 मिनटं तेलामध्ये चांगलं परतून घेऊ. वाटण चांगलं परतून घ्यायचं म्हणजे रश्श्याला वाटणाचा कच्चा वास असा लागत नाही. तर वाटण मी परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये 4 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता. 1 चमचा मी घरीच बनवलेली खड्या मसाल्यांची पावडर वापरलेली आहे. तुम्ही गरम मसाला 1 चमचा किंवा मटण मसाला 1 चमचा घालू शकता. आता लाल तिखट चांगलं बारीक गॅस करून मसाल्यासोबत परतून घेऊ. लाल तिखट थोडं परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालू. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडं पाणी घालून पाणी घातलेलं आहे. मसाल्यामध्ये पाणी घातल्यामुळं लाल तिखट करपत नाही आणि मसाला न करपता चांगला परतला जातो. तर मसाला मी चांगला परतून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण शिजवलेलं मटण घालू. तर मटणसुद्धा बघू शकताय चांगलं मऊसर असं शिजलेलं आहे. बारीक गॅस करून मी 3 शिट्ट्या घेतलेल्या कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्येच मटण चांगलं शिजलेलं आहे. मटण जर कोवळं असेल तर पटकन शिजतं. जर जून असेल तर मटण शिजायला जास्त वेळ लागतो. तर तुम्ही अजून 1 शिट्टी घेऊ शकता जर मटण जून असेल तर. आता हे मटण आपण शिजलेलं तयार केलेल्या मसाल्यामध्ये घालू आणि चांगलं मिक्स करून घेऊ.
तुम्हाला जेवढा रस्सा हा घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही आता पाणी यामध्ये घालू शकता. तर मी अजून गरम पाणी यामध्ये घातलेला आहे. मला रस्सा थोडासा पातळ असा हवा आहे भाकरीसोबत आणि भातासोबत खायला. आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मी मीठ अजून घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे. सुरुवातीलासुद्धा मीठ घातलेलं त्यामुळे अगदी थोडंच घातलेलं आहे. बारीक गॅस करून आता याला उकळी येऊ देत म्हणजे कट मस्त येतो. तर मटणाच्या रश्श्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ. बारीक गॅस करून यावरती झाकण ठेवू आणि बारीक गॅसवरतीच मसाल्यामध्ये हे मटण आपण आता 8 ते 10 मिनटं चांगलं शिजवून घेऊ. म्हणजे मटणाची चव रश्श्यामध्ये मस्त अशी उतरते. तर जवळजवळ 8 ते 10 मिनटं झालेले आहेत आणि मस्त झणझणीत तर्रीदार असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. अगदी गावरान पद्धतीने कमी साहित्य वापरून जास्तीचे मसाले न घालता झटपट असा या पद्धतीने मटणाचा रस्सा तयार होतो आणि खायला तेवढाच मस्त असा लागतो. तर तुम्हाला जर ही झणझणीत गावरान पद्धतीने मटणाच्या रश्श्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.